मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत काही महत्त्वाच्या बैठका या आयोजित करण्यात आल्या आहेत। राज्यातील अडकलेल्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अनुषंगाने हा प्रशासकीय दौरा आणि प्रशासकीय बैठका या होणार आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौऱ्याला आता महत्त्व प्राप्त झालंय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप फोन लाईन वरून जोडले गेलेत। प्रमोद, या बैठकीत काय घडण्याची, काय चर्चा होण्याची शक्यता आहे? श्यामल, सकाळी 11 वाजता देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते विमानतळावरती पोहोचले आहेत, दिल्ली विमानतळावरती, अशी माहिती मिळते। त्यांच्या दिल्लीमध्ये काही महत्त्वाच्या बैठका आहेत। प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर प्रशासकीय बैठका आहेत अशा पद्धतीची माहिती फडणवीसांच्या निकटवर्ती यांनी दिलेली आहे। प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर काही राज्यातील महत्त्वाचे 2 ते 3 प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पांच्या अडचणी आहेत आणि त्या अनुषंगाने प्रशासकीय लेवलवरती फडणवीसांच्या बैठका आहेत असं जरी सांगितलं जात असेल तरी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या नंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आल्यानं एक चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। या अनुषंगाने ते काही राजकीय नेत्यांच्या महत्त्वाच्या बैठकी घेतात, काही देखील महत्त्वाचं असणार आहे आणि जर तशा बैठकी झाल्या तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने नक्कीच। प्रमोद, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा समजला जातोय।